आज अलीकडचं राजकारणात कोण काय करते यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की अगदी खोटं व्हिडिओ काढून लोकांना माझ्या बाबतीत प्रसारित करावी लागली की राजकारणी लोक खराब असतात, राजकारणी लोकांना शिव्याच घालतात की राजकारणी हे असे हे तसे, हे कामच करत नाही. मोहीम चालू केली तर बऱ्याच लोकांना वाटायचं ही कदाचित राजकीय मोहीम असेल, हे फक्त आता आमदार व्हायचंय म्हणून हे काहीतरी करत असतील. मी तुम्हाला सांगतो की आता चाळीसगाव आणि भागातल्या या तरुणांची मनातली ही मोहीम झाली. आम्ही त्या मोहिमेला प्रत्येक वर्षी काही ना काही चुका सुधारत करत आता हे 6वं वर्ष आहे. तुमचा एक व्हिडिओ मध्यंतरी सोशल मीडियावर लय व्हायरल झाला होता. नमस्कार मंडळी. अहो, वारकरी संप्रदायाचा वारसा आहे ना, याला जन्मताच मिळालेला आहे. विठ्ठलाला साक्षी ठेवून ज्यांनी अविरत समाजसेवेचा विडा उचललाय, छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानत हिंदू राष्ट्र निर्माणासाठी ज्यांनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करणारे व्यक्तिमत्व, चाळीसगावच्या राजकारणातील दादा माणूस म्हणजेच चाळीसगाव विधानसभेचे विद्यमान आमदार माननीय मंगेश दादा चव्हाण आज आपल्यासोबत गप्पा मारायला आपल्या कट्ट्यावर आहे. जरा त्यांच्यासोबत गप्पा मारू, एकंदरीत ते माणूस म्हणून कसे जाणून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. काय कस काय आज मजेत चाललंय, उद्याचं माहिती नाही. वा वा, क्या बात आहे दादा. तुमची स्माईल आहे ना, लयच भारी आहे. म्हणजे पाहिलं ना असं एकदम प्रसन्नच वाटतं बा. दादा, मला एक विचारायचं होतं. तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ना, एकदम साधं वाटतं. म्हणजे आमच्या गावाकडच्या माणसाला ना एकदम असं अप्रूप वाटतं. एवढा साधा माणूस कसं काय राहू शकतो. म्हणजे आमदार खासदार राहणारं व्यक्तिमत्व कसं आजूबाजूला एकदम गराडा राहतो, कार्यकर्त्याचा ताफा राहतो. जवळ जायचं म्हणलं का आमच्यासारख्या माणसाला भीती वाटते. पण आपलं व्यक्तिमत्व एकदम साधं आहे. म्हणजे असं ते काय म्हणतात, जमिनीशी नाळ जोडलेलं आहे बा. कसं आहे की म्हणजे एकंदरीत मी ग्रामीण भागातनं पण आलो आहे. रोज आम्ही रोजचं राजकीय लोकांचं मी बऱ्याचशा लोकांचं पाहिलं आहे. आणि नेता हा लोकांना हवे त्या ठिकाणी हवे त्या वेळेस उपलब्ध असणारा लोकांना कधीही आवडतो. आणि शक्यतोवर मी हाच विचार करतो की जेव्हा आहे त्या परिस्थितीत जिथं जिथं उपलब्ध होता येईल तो उपलब्ध राहतो, लोकांमध्ये मिसळतो, जातो सुखात दुःखात अडचणीत. आणि माझ्याकडे यायला अगदी कोणालाही निसंकोचपणे कधीही वेळ घ्यावी लागत नाही. मी घरी असलो म्हणजे त्याला भेटतो. जिथं असेल तिथं रस्त्यावर भेटला रस्त्यावर, कार्यालयात भेटला कार्यालयात, घरी भेटला घरी. जिथं असलो तिथं मी लोकांना भेटायला आवडतं. आणि लोक स्वाभाविक शेवटी कुठल्याही राजकीय नेत्याची ताकद ही जनमानसाच्या बाबतीत लोकांचं काय मत आहे, जनमानसाचं त्या नेत्याविषयी काय मत आहे याच्यावरच नेत्याची खरी ताकद असते. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रात असे अनेक नेते आपण पाहिले, त्या नेत्यांच्या कुठेतरी पावलावर पाहून चालण्याचा आपलाही प्रयत्न, तोच माझा प्रयत्न असतो. मला सांगा दादा, आता आपण जेव्हा समाजसेवेचं ठरवलं की मला समाजसेवा करायची, घरची परिस्थिती नसताना सुद्धा आपण एवढं मोठं पाऊल उचललंय, तर कसं म्हणजे कसं काय सुचलं? बघा, म्हणजे मी रायगड वारीला ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो, त्या महाराजांनी अगदी कमीत कमी साधन सामग्रीवर अनेक बलाढ्य शक्तींना हरवलं. त्या महाराजांनी एवढ्या कमी वयात एवढं मोठं साम्राज्याची निर्मिती केली. आणि मला असं वाटतं की राजकारणात काही लोक म्हणतात की त्याला वडिलोपार्जित वारसा असला पाहिजे, त्याला आर्थिक मोठं परिवाराची मदत असली पाहिजे. हा पारंपरिक विचार न करता आपणच आपलं स्वतःचं करिअर का घडवायचं नाही, आणि आपणच सुरुवात आपल्यापासून का करायची नाही, यातनं मी विचार केला. स्वतः माझं आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या विश्वासावर हे सगळं उभं करत आलो आहे. आणि मला असं वाटतं की काम करणाऱ्या माणसाला माणसं मिळतात, ती जुळतात आणि हळूहळू माणूस पुढे जात राहतो. अशा वेळेस सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या एकंदरीत नंतर जुळून येतात असं माझं मत आहे. नाही, आपल्याकडे एक म्हण आहे बा की शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात, पण तुम्ही स्वतःच्या घरात जन्म घातला शिवाजी महाराजांना. म्हणजे लोकांना सांगून की बाबा आपण करा, आपण म्हणतो की राजकारणी लोक खराब असतात, राजकारणी लोकांना शिव्याच घालतात की राजकारणी हे असे हे तसे, हे कामच करत नाही.
मला असं वाटतं की लोकांना शिव्या देण्यात, वेळ वाया घालण्यात, ते लोक का शिव्या देतात, त्या का त्यांना असं वाटतं, त्यांना एका राजकीय नेत्याकडनं काय अपेक्षित आहे आणि मग तो बदल आपणच का नाही करायचा, याची सुरुवातच आपल्यापासून करावी, या विचाराचा मी एक कार्यकर्ता म्हणून काम करायला सुरुवात केली आणि काम अविरतपणे चालू ठेवलं आहे. वा वा. आणि मला वाटतं हे भारतीय जनता पक्षाचं जे मूल्य आहे की बाबा राजा का बेटा राजा नाही बनेगा, तर एक साध्या कार्यकर्ता जो पक्षासाठी झटतोय तर त्याला सुद्धा ते तिकीट देतात. आणि खरं तर मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचं हे एक मोठं उदाहरण आहे. जवळजवळ तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये असलेले एक मोठी फळी अशी आहे की ज्यांचं जर बॅकग्राऊंड पाहिलं तर त्या सगळ्या लोकांना भारतीय जनता पार्टीने जनमानसामध्ये असणारी लोकं आहेत, मेरिटच्या आधारावर निर्णय घेतलेत आणि ती बरीचशी लोकं त्यांना उमेदवारी दिल्यात. आज ते आमदार झालेत, कोणी खासदार झालं, कोणी मंत्री झालं. त्यातलंच एक उदाहरण की माझ्या मागे कुठलंही राजकीय पाठबळ नव्हतं, कुठलंही मोठं परिवाराचं मोठं वलय नव्हतं. भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व देवेंद्रजी असतील, गिरीशभाऊ असतील, त्या त्या सगळ्या लोकांनी, प्रदेशाध्यक्षांनी यांनी विश्वास ठेवला आणि आज मला दुसऱ्यांदा उमेदवारी दिली. मला असं वाटतं की हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्येच शक्य आहे की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो हकदार है वो राजा बनेगा. भाऊ, हे जे आता तुम्ही आता 2 टर्म तुम्ही आमदार झालेत, तर जेव्हा इथून तुम्ही मागं वळून पाहता तेव्हा कसं वाटतं? म्हणजे तो एक संघर्षाचा काळ. हा, ते स्वाभाविक आहे की आता दुसऱ्या टर्मनंतर थोडीशी भीती किंवा सगळ्या लोकांचं मिळणारं समर्थन पाहून कमी झालं. पण पहिल्यांदा नाही म्हटलं तरी कुठल्याही उमेदवाराला भीती असते. समोर अनेक राजकीय लोकं, अनेक अंतर्गत कलहातले सगळे काही लोकं मदत करणारी, या सगळ्या याच्यातून ज्यावेळेस मी पहिल्यांदा उभा होतो त्यावेळेस खरंच मला म्हणजे माझ्या मतदारसंघातील मायबाप नंतर तारलं. सगळ्यांनी विश्वास ठेवला. पहिल्यांदा मी 38,000 मतांनी निवडून आलो. अगदी सगळे म्हणायचे काठावर पास झाला आहे, पुढच्या वेळेस काय होईल माहीत नाही. पण 5 वर्षात सातत्याने लोकांमध्ये राहिलो, कामं करत राहिलो आणि मतदारसंघात मागच्या 50 वर्षात जी कामं झाली नाही, अगदी विकास हा फक्त भाषणापुरताच मर्यादित असायचा, तो आता कुठेतरी प्रत्यक्षात लोकांना दिसायला सुरुवात झाली आहे. आणि मी अनेकदा लोकांना सांगितलं की येणाऱ्या 10 वर्षात विधानसभा क्षेत्राचं, चाळीसगावचं एक चित्र हे कदाचित कुणी विचारही केला नसेल एवढ्या मोठ्या स्वरूपात आपण ते बदलवणार आहे, असं मी लोकांना अनेकदा सांगतो आणि लोकांना तो आता विश्वास पटायला लागला. तुमचा एक व्हिडिओ मध्यंतरी सोशल मीडियावर लय व्हायरल झाला होता, म्हणजे लोक न्यायालय, तुमचं जनता दरबार, त्याच्यामध्ये तुम्ही अधिकाऱ्यांशी तुम्ही त्यांना हे करत होते, त्यांचे कान टोचत होते की बाबा तुम्ही जनतेचं काम का करत नाही किंवा काय कुठला प्रॉब्लेम का सॉल्व्ह नाही झाला. बघा, ज्यावेळेस एखादी आमसभा, जनता दरबार ज्यावेळेस घेतो तर सर्वसामान्य माणसं, पिचलेली माणसं येतात आणि ज्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना कोणी बोलायची हिंमत करत नाही त्यावेळेस ते त्यांच्या समोर त्या जनता दरबारात किंवा आमसभेत मोठ्या आवाजात सांगतात की एवढी वर्षानुवर्ष आम्ही तुमच्या मागे फिरतोय. त्यावेळेस ज्यावेळेस जे काम होण्यासारखं आहे, फक्त प्रशासकीय इच्छाशक्ती ही अधिकाऱ्यांची नसते असं प्रथमदर्शी ज्यावेळेस दिसतं, त्यावेळेस आम्ही अधिकाऱ्यांची चूक लक्षात आणून त्यांना चांगलंही असेल तर चांगलं काम केलं असेल तर ते कौतुकही आम्ही करतो आणि जर चुकीचं काम केलं असेल, तो आरसा जर आपल्यासमोर असेल, तोही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना दाखवण्याचं काम आम्ही बऱ्याचदा करत असतो. तेच काम जनता दरबारात किंवा आमसभेत आम्ही करत असतो. मी व्यक्तिशः म्हणजे मतदारसंघातले खडानखडा पूर्ण लक्ष असल्यामुळे आलेला माणूस काय प्रश्न घेऊन आला आहे, हे काम कशामुळे अडकलं आहे, ही दिरंगाई कुठल्या स्तरावर कोणाकडून होते, ज्या गोष्टी प्रथमदर्शी दिसतात ते अधिकाऱ्यांचं कान उघडणी केली पाहिजे आणि जनतेचा हक्क जनतेच्या पदरात टाकला पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही आमसभा किंवा जनता दरबार घेत असतो. वा दादा, तुमच्या बद्दल मी बऱ्याच लोकांशी बोललो तर मला असंही कळालं की माणूस कोणी जाऊ द्या, कुठल्या जातीचा असो, धर्माचा असो, कुठल्या पक्षाचा असो, म्हणजे विरोधी पक्षातले माणसं सुद्धा तुमच्याकडे कामं घेऊन येतात आणि तुम्ही मागं पुढं न पाहता सरळ सरळ हातानं मदत करता, काम करता. खरं सांगू का, कधी कधी आंधळ्याच्या काही देव चारतो. त्याने माझ्या विरोधात काम केलं हे मला माहीत राहत नाही, तो पण एक फायदा त्याला होऊन जातो. आणि जो आला, बघा
राजकारण हे मतदानाचा दिवस संपला, संध्याकाळी मतपेटी पॅक झाली, त्या दिवशी माझ्यासाठी राजकारण हा विषय की बाबा आता राजकारण संपलं. असतात काही विरोधक, मी काय असं म्हणणार नाही की 100% एकदमच. शेवटी हे काही हरिभक्त पारायणचं काम नाही. शेवटी राजकारण म्हटलं तर राजकारणासारखं 5-10% का असेना आम्हाला काही गोष्टी ह्या असतातच. ते उगीच काहीतरी तुमच्या समाधानाने सांगण्यात अर्थ नाही. पण मी बऱ्यापैकी प्रयत्न असतो की राजकारण विरहित काम करायचं. जो माझ्याकडे आलेला माणूस दारावरून परत जायला नको, त्याचं काम झालं पाहिजे ही कायम माझी भूमिका असते. कार्यालयात आला, जो मला भेटायला आला, ज्याने काही काम सांगितलं, त्याचं काम झालं पाहिजे ही माझी भूमिका कायम असते. आणि बरीचशी लोक 4,000 वरनं 86,000चं मताधिक्य, मला असं वाटतं की हे त्याचंच प्रतीक आहे की अनेक लोकांनी भारतीय जनता पार्टीवर, देवेंद्रजींवर, आमचे नेते गिरीश भाऊंवर, या सगळ्यांवर विश्वास ठेवला आणि म्हणून मला दुसऱ्यांदा एवढ्या मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं. दादा, आता तुम्ही चाळीसगावमध्ये एवढं काम करतायत. बरं, हे काम करत असताना तुम्ही राजकारणात येण्याच्या अगोदर तुम्ही समाजसेवा सुरू केली, त्यानंतर तुम्ही राजकारणात आलात. तुम्ही रायगड मोहीम एक राबवता. तुम्ही जे चाळीसगावपासून ते रायगडपर्यंत तुम्ही हजारो तरुणांना घेऊन जातात. हे नेमकं ही आयडिया आली कशी काय डोक्यात तुमची? बघा, मी लहानपणापासून ऐकायचो की आपसूक कोणी बोललं छत्रपती शिवाजी महाराज की मोठ्या आवाजात आपण म्हणतो जय. जय. ज्या छत्रपतींना आपण देवासमान मानतो, ज्या राजानं राज्याभिषेक सोहळा रायगडावर केला, त्या रायगडाला एकदा गेलं पाहिजे अशी माझी मनस्वी इच्छा असायची. खरं तर मी पहिल्यांदा जेव्हा गेलो तर असंख्य तरुणांसोबतच गेलो. मी सुरुवातीला आमदार होण्याच्या अगोदर 2019च्या अगोदर जी ही मोहीम चालू केली, तर बऱ्याच लोकांना वाटायचं ही कदाचित राजकीय मोहीम असेल, हे फक्त आता आमदार व्हायचं आहे म्हणून हे काहीतरी करत असतील. पण मी तुम्हाला सांगतो की आत्ता चाळीसगाव आणि भागातल्या या तरुणांची मनातली ही मोहीम झाली. आम्ही त्या मोहिमेला प्रत्येक वर्षी काही ना काही चुका सुधारत करत आता हे 6वं वर्ष आहे. आणि ज्या राजाला आपण पुस्तकात वाचतो, पाहतो, एकदा रायगडावर जाऊन तरुणांना घेऊन त्या मातीची, ज्याला म्हणतो की त्या मातीला एकदा कपाळाला लावलं पाहिजे, ह्या विचारातून आम्ही तिथं गेल्यानंतर, कारण की एक प्रत्यक्ष चित्र हे 100 शब्दांचं काम करतं. आपण जे पुस्तक वाचतो तिथे गेल्यानंतर एक पुस्तक वाचल्याचा जो आपल्याला मतीत अर्थ कळतो, तेवढं एका रायगडाला बघितल्यावर कळतं की छत्रपती शिवाजी महाराज हे काय दुर्दम्य इच्छाशक्तीचं प्रतीक आहे, हे एकदा रायगडाला आल्यावर कळतं. आणि म्हणून मग तरुणांना आम्ही तिथं नेतो, त्यांची परीक्षा घेतो आणि मग ते तुम्हाला सगळं एकंदरीत माहितीच आहे बऱ्याचशा लोकांना की आम्ही मग त्या पद्धती मोहीम राबवतो. आमदार खासदार झाले लोक काय करतात, कार्यकर्त्याला घेऊन गोव्याला जातील, मुंबईला जातील, दिल्लीला जातील. पण तुमच्यासारखा पहिलाच आमदार पाहिला जो आपल्या विधानसभेमधली आपल्या वार्डातले लोक घेऊन, तरुण घेऊन शिवसंस्कारासाठी त्यांना रायगडावर घेऊन जातात. तुम्ही नाही, कसं आहे की ज्याची त्याची राजकारणाची पद्धत आहे. माझ्या परिवारात आईवडील हे हरिभक्त पारायण होते. मी अगदी लहानपणापासून मधली 5-7 वर्ष जर माझी उद्योग व्यवसायातली जर धावपळीची सोडली तर असं कुठलंही वर्ष नसेल, मी अगदी 2-5 वर्षाचा असेल तेव्हापासून आईवडिलांच्या खांद्यावर ते मला पंढरपूरला न्यायचे. आणि हाच विचार की आज अलीकडचं राजकारणात कोण काय करते यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की अगदी खोटो व्हिडिओ काढून लोकांना माझ्या बाबतीत प्रसारित करावी लागली तिथपर्यंत. परंतु लोकांना माहिती आहे मी ह्या माझ्या राजकारणात कधीही मला दारू पारून राजकारण करण्याची कधी गरज पडली नाही. आणि रायगड मोहिमेवर यासाठी नेतो की नीतिवंत, कीर्तिवंत पिढी घडावी. उद्याचा तरुण हा छत्रपती महाराजांच्या तिथं जाऊन नतमस्तक होऊन तिथून काहीतरी स्वराज्याची प्रेरणा घेऊन यावी. आणि आयुष्यात आपण कोणाची तरी प्रेरणा घेऊन कुठेतरी कामाला लागतो, तर मला असं वाटतं की एकदा तरी तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज रायगडला गेलं पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही एक कॅटेगरी आयडेंटिफाय करून ती दरवर्षी नेत असतो. हे 6वं वर्ष आम्ही आता नेतोय. आता ही प्रोसेस काय असते, म्हणजे जेव्हा मुलं निवडायचे असतात तर त्याचा वेगळा काही क्रायटेरिया आहे? असं काही नाही की तो कार्यकर्ताच असला पाहिजे किंवा राजकीय काय, ही राजकारण विरहित मोहीम आहे.
बरीचशी तरुण मुलं मला ते कधी भेटली असतील किंवा नसतील, आम्ही ऑनलाईन एक लिंक देतो की बाबा ज्यांना ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करावं. ते रजिस्ट्रेशन होतं. ते मागच्या वेळेस असतील तर आम्ही ते नावं वगळतो. या मागच्याही वर्षी आम्ही ते ठरवलं 11वी आणि 12वीची मुलं घेतो. आलेल्या सगळ्या मुलांना आम्ही एक रायगड कॉमन एंट्रन्स टेस्ट अशी घेतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित त्यात प्रश्न असतात. जी मुलं पास होतात त्या सगळ्यांना कुठलाही गट, धर्म, पक्ष, राजकारणाच्या पलीकडे अगदी माझे लहान भाऊ म्हणून आम्ही त्यांना नेतो. परिवारातलेच लोक त्यांची जेवढी काळजी घेणार नाहीत एवढी काळजी आम्ही त्यांना तिथे घेऊन जातो. याचसाठी की अरे आपली ही लहान भावंडं आहेत, यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नेऊन उद्याचा नीतिवंत, कीर्तिवंत एक तरुण घडावा, यासाठी आम्ही त्यांना तिथं नेत असतो. कमाल वाटते राव मला तुमची. अहो घरामध्ये 2 लेकरं जर असेल तर बापाला अवघड होतं सांभाळायला. तुम्ही 1,500 प्रत्येक वर्षी घेऊन जाता. बरं त्यांचं राहणं, त्यांचं खाणं, सगळं प्रवास तुम्ही सगळं स्वतः करतात. नाही, कसं आहे की बघा, जेव्हा एखादी तुमची मनापासून करण्याची इच्छाशक्ती असेल, आम्ही रायगड असेल, पंढरपूर असेल, एवढ्या मोठ्या मोहिमा केल्यात. आजवर पांडुरंगाच्या कृपेने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने कधीही अगदी ज्याला म्हणतो की खडा पडावा एवढं देखील आम्हाला कधीही व्यत्यय आला नाही. अगदी ज्याला आपण म्हणतो की जीवनातलं एक सार्थक हे गेल्यानंतर बरेचसे तरुण आम्ही तिथं ज्यावेळेस तिथं नेतो, आम्ही मग ते तिथं काही मुलं काही व्यसन करायचे, तर मी तुम्हाला असं उदाहरणादाखल सांगेल की अनेक मुलांनी तिथं आल्यानंतर व्यसन सोडलं. त्यांनी महाराजांची शपथ घेतली, आम्ही त्यांना शपथही दिली. एखाद दोन त्यात बदलले असतील, मला माहीत नाही, पण मला काही तरुण भेटतातही की दादा आम्ही आता कसलंही व्यसन करत नाही. मला असं वाटतं की एखाद्या राजकीय नेत्याला याच्यापेक्षा मोठं आयुष्यात काय मिळालं असेल, तर ही मोठी गोष्ट आहे की आपल्या मतदारसंघातील तरुणांनी निर्व्यसनी राहावं. त्यांनी सांगावं की मी व्यसन सोडलं. एकीकडे राजकारणात येण्यासाठी लोकांना व्यसनाकडे नेण्याचाही ट्रेंड आपण पाहतो, आणि दुसरीकडे गावागावात केल्यानंतर मला रायगडचा एखादा सहकारी भेटतो, दादा मी तुमचा रायगडचा सहकारी आहे, तो अगदी एकदम आपुलकीने, त्या आत्मीयतेने लहान भावासारखा जवळ येतो. मला असं वाटतं की ही माझी मोठी ताकद आहे आणि ती माझी मोठी शक्ती पण आहे, आणि तोच मला महाराजांचा आशीर्वाद आहे. आत्तापर्यंतच्या 5 वर्षाच्या अनुभवामध्ये एखादा एक असा काही किस्सा आहे का की ज्याच्यामुळे तुम्हाला असं भरून आलं, म्हणजे किंवा एकदम असं मनाला लागलं की यार हे काहीतरी वेगळंच बोलून गेले? मला किस्सा म्हणजे की एक आमचा ग्रामीण भागातला सहकारी होता. मी त्यांना तिथं कायम रायगडच्या आलेल्या तरुणांना सांगतो, तुम्हाला कधीही अडचण यायला नको. आली तर अर्ध्या रात्री मंगेश चव्हाण नावाचा मोठा भाऊ तुमच्यासोबत आहे, मला फक्त सांगा, मी तुमच्यासोबत आहे. आणि योगायोगाने आमच्या एका सहकार्याचा मोठा ॲक्सिडेंट, त्या रायगड वारीतला जो तरुण होता त्याचा मधल्या काळात ॲक्सिडेंट झाला आणि मला कळालं. त्यांनी फक्त फोन लावण्याचा प्रयत्न केला आणि मी म्हटलं की मी बघतो. त्याला असं वाटलं की बाबा हे करतील का नाही करतील. त्याला पूर्ण ताकदीने मी मदत केली. त्याला हॉस्पिटलपासून तर सगळंच त्याला घरी आणवसर केलं. तो मला त्या दिवशी त्याने एक मेसेज टाकला की दादा मला असं वाटलं की हे फक्त रायगड मोहिमेपुरतं 1 दिवसापुरतंच हे नातं असतं, तुम्ही तेवढ्या दिवशीच आम्हाला फक्त मोठे भाऊ म्हणतात, पण मला माझ्या अडचणीच्या काळात तुम्ही काय करू शकतात याचं उदाहरण माझ्या लक्षात आलं. खरं तर मला मोठा भाऊ मिळाल्याचा कायमचा आनंद आहे. मला असं वाटतं की तो मेसेज वाचल्यावर मीही भावनिक झालो. आणि शेवटी आपल्यासोबत एखादा सहकारी 2-4 दिवसासाठी परिवारातील लोक ज्यावेळेस पाठवतात, आजकाल राजकीय लोकांसोबत तरुण मुलं पाठवणं म्हणजे कॉन्ट्रावर्सी आहे. हो. पण माझ्या मतदारसंघातील प्रत्येक परिवाराला माहिती आहे रायगडला गेला आहे हा मंगेशदादा सोबत गेला आहे, हा योग्य ठिकाणी गेला आहे. आणि अगदी घरात आजकाल एकच मुलं असतात, एखाद दुसरा मुलगा असतो, इतक्या लांबच्या प्रवासात ते माझ्या विश्वासावर पाठवतात. ही एक मोठी जमेची आणि ताकदीची बाजू मला असं वाटतं की ही विश्वासाची चाळीसगावच्या अनेक पालकांची ही माझ्यासाठी मोठी पावती आहे की आपण मंगेशदादाच्या सोबत मुलं पाठवली आहे आणि ती व्यवस्थित राहतील, व्यवस्थित येतील. मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठी पावती काहीच राहू शकत नाही. नाही, आणि हा जो सन्मान आहे किंवा हे जे एक विश्वास आहे, हा कुठल्या मार्केटमध्ये किंवा कुठल्या दुकानात विकत नाही मिळत. तो कमवावा लागतो, आणि तुम्ही एवढे दिवस समाजसेवा करून ती कमवलंय तुम्ही. नाही, कसं आहे की सातत्याने जर तुम्ही एखादी गोष्ट करत असाल, लोकांना ती विश्वास जर संपादन होत असेल, आता ही काही 1-2 वर्षातनं हे तयार झालेलं नाही. आता हे 6 वर्ष झाली. आणि मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत
परमेश्वराचा मला आशीर्वाद आहे, पांडुरंगाची कृपा आहे आणि महाराजांचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत रायगड वारी आणि पंढरपूर वारी ही मी अविरतपणे चालणार आहे. राजकीय पदावर असो किंवा नसो, माझं जीवनातलं जो काही अजेंडा आहे त्यातला हा एक अजेंडा पक्का ठरला आहे की जे लोकांना आपण जे सोबत नेतोय, परिवार म्हणून तिथं नेतोय, तो मी कायमस्वरूपी चालू ठेवणार. पण मला अजून एक विचारायचं होतं की तुमच्या स्वप्नातलं 40 गाव कसं आहे? असं आहे की स्वप्नातलं चाळीसगाव सांगितलं तर ते स्वप्नातच राहील. प्रत्यक्ष चाळीसगाव कसं असेल याचं चाळीसगावकर आता काही उदाहरण पाहत आहेत. त्या चाळीसगावमध्ये गेल्या 25-30 वर्षात एक साधं तलाठी कार्यालय नवीन बांधता येत नव्हतं, एक शासकीय कार्यालयाची व्यवस्था नव्हती. शहरांतर्गत मला असं वाटतं की 2 किलोमीटरही रस्ते कॉन्क्रीटचे झाले नसतील. मी असं म्हणत नाही की मी एका रात्रीत हे सगळं बदलवणार आहे, परंतु येणाऱ्या 10 वर्षात हे चाळीसगाव महाराष्ट्राच्या एका कमी काळात डेव्हलप झालेल्या शहरातलं एक शहर असणार आहे. जिल्हास्तरीय व्यवस्था ह्याच 5 वर्षात 70% व्यवस्था उभ्या राहतील. म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचं आमचं चाललं आहे, जिल्हा सत्र न्यायालय केलं, RTOचं कार्यालय केलं, एक्साईजचं विभागीय कार्यालय केलं आहे, सेंट्रलाइज बिल्डिंग केली, प्रांत ऑफिस केलं, त्यांचे सगळे क्वार्टर्स केलं, उपजिल्हा रुग्णालय केलं, आता महिला रुग्णालय हातात घेतलं आहे, कॅन्सरचं एक आम्ही मोठं युनिट चालू करायच्या विचारात आहोत. मी तुम्हाला सांगतो की आता 40 प्रकारचे प्रकल्प आम्ही हातात घेतले. 40 नाही, पण मी तुम्हाला सांगतो की 30 प्रकल्प तरी आम्ही पूर्ण करणार आहोत आणि काही प्रकल्प अजून पुढच्या 5 वर्षात पूर्ण करणार आहोत. हा आमचा संकल्प आहे. मी तुम्हाला अगदी एका वाक्यात सांगतोय की द बेस्ट चाळीसगाव हे लोकांना आज खरंच स्वप्नावत वाटेल, पण याचा सत्याचा स्पर्श येणाऱ्या 10 वर्षात हे चाळीसगावकर अनुभवतील, एवढंच मी तुम्हाला सांगतो. बरं, आमच्यासारख्या तरुणांना जर राजकारणात यायचं तर तुमचा काय संदेश आहे आमच्यासाठी? थांबा, पहा आणि पुढे जा, तसं आपण असतो. खरं तर बघा, माझ्यासारखं उदाहरण हे सांगण्यासाठी असतं. जसं आपण MPSC UPSC आपण उदाहरण सांगतो की तो तहसीलदार झाला, प्रांत झाला, कलेक्टर झाला, म्हणजे एखादे लाख पोरं परीक्षा देतात, तसं एक जण तिथं सक्सेस होतो. आणि ज्याला म्हणतो जसं MPSC UPSCचं गारूड जसं तरुणांच्या मनावर असतं, तसं राजकारणात पण एक परिस्थिती आहे. सगळेजण सक्सेस होतील मी असं म्हणत नाही. आणि राजकीय पुढाऱ्यांच्या मागे जात असताना स्वतःचं पण देखील आपण एक विचार केला पाहिजे की बाबा आपण शारीरिक, आर्थिक, मानसिक, आपल्या शैक्षणिक मर्यादा या सगळ्या एकंदरीत गोष्टीचा, मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. चांगल्या तरुणांचं तर खरं तर स्कोपच आहे. आत्ता नगरपालिकेत जवळजवळ आम्ही 36 पैकी 32 नवीन तरुणांना संधी दिली. त्यातले आमचे जवळजवळ पहिल्यांदाच निवडून आलेले तरुण हे 20 तरुण आहेत. म्हणजे याला नगरपालिकेला जिथं जिथं असेल तर मी संधी देतोच आहे, परंतु महाराष्ट्रात किंवा इतरही ठिकाणी तिथली स्थानिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक सगळ्याच एकंदरीत आपली आयुष्याची फरफड व्हायला नको, हे तरुणांनी काळजी घेऊन राजकारणात आलं पाहिजे, एवढं मी सांगेन. वा, क्या बात आहे दादा. आपण एवढ्या महत्त्वाच्या वेळेतून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपलं खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि आपण चाळीसगावकरांच्या मनातलं त्यांच्या स्वप्नातलं 40 गाव साकार करण्यासाठी एवढी मेहनत घेत आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला खरंच खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. तुमचं पण मनापासून आभार की माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या कामाची दखल घेऊन की माझ्यावर काहीतरी बोलावं, मतदारसंघावर काही चर्चा करावी. मला असं वाटतं की ही एक प्रातिनिधिक कामाची ही आपण दखल घेतली, म्हणून आपलंही आभार. धन्यवाद. धन्यवाद.